तिळगुळ पोळी करण्यासाठी सर्वात पहिले सारण तयार करूया। भाजलेली शेंगदाणे घालायची, भाजलेली तीळ घालायची, गूळ घालायचा, छान असे वाटून घ्यायचे। कढईमध्ये थोडासा खवा घालायचा, तो छान मऊ पाडून घ्यायचा। त्यानंतर मिक्सरमध्ये जे वाटून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे, छान असे ओलसरपणा येईपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर गार करायला ठेवायचे। कणिक मळून घ्यायची, त्यासाठी गव्हाचं पीठ घालायचं, बेसन घालायचं, चवीनुसार मीठ घालायचे, कडकडीत तेलाचे मोहन घालायचे, छान मिक्स करून घ्यायचे। थोडे थोडे पाणी घालून छान असा गोळा तयार करून घ्यायचा। खूप जास्त घट्ट करायचा नाही किंवा खूप जास्त सैलसर हा गोळा करायचा नाही, अशा पद्धतीने छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हा गोळा 20 ते 25 मिनिट छान भिजण्यासाठी ठेवून द्यायचा। त्यानंतर गोळ्याची अशा पद्धतीने वाटी तयार करून घ्यायची, त्यामध्ये सारण भरायचं, सारण जास्ती प्रमाणात भरायचं आणि अशा पद्धतीने सर्व कड्या अशा दाबून घ्यायच्या, छान असा गोळा तयार करून घ्यायचा। पोलपाटावर पीठ टाकायचं, छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची, शक्य होईल तेवढी आपल्याला ही पातळ पोळी लाटून घ्यायची। तवा छान गरम करायला ठेवला आहे, त्यावर तेल टाकायचं, तेलाने छान असे ग्रीस केलेल्या तव्यावर पोळी टाकायची, पोळी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची, वरून सुद्धा छान असे तेल लावायचे। सविस्तर रेसिपी खाली दिलेल्या लिंकवर आहे, जाऊन नक्की चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।